मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. बंधू भगिनींनो, परिच्छेद. आज आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 1985 रोजी संपलेल्या वर्षाबाबत हिशेब तपासणीसाचे हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजे 1984 या साली कामकाजाची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेली संचालकांचा अहवाल आता पावे तो आपणास मिळाला असेलच. हिशोबाचे निवेदन, संचालकांचा अहवाल व नफा-तोटा पत्रकही आपण वाचली असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद. 1984 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या विविध योजना आखल्या त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात 15% वाढ झाली व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली. आपण केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या कंपनीने आता पावे तो लक्षणीय प्रगती केली आहे. वेतन, किमान व मागण्या या संबंधीचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणाबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधीकडून स्वीकारण्यात आला. कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परिच्छेद. आपणास कल्पना असेलच की कंपनीने गेल्या वर्षापासून काटेकोरपणे व्यवहारामधील खर्च व उधळेपणाला परिणामकारक आळा घातला आहे व चालू सालीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा सतत प्रयत्न करण्यात येत आहे. वरील सर्व गोष्टींमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा वाढली आहे यात शंका नाही. तसेच वेळोवेळी कामगार प्रतिनिधींनी भागीदारांनी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच प्रगतिशील आहे. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळू. 1984 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च व घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळाला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीची एकंदर कामगिरी समाधानकारक आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. कंपनीतील वेळोवेळी होणाऱ्या उलाढाली आपल्या निदर्शनास पत्राद्वारे ताबडतोब कळविण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा उल्लेख मी करणार नाही.